नमस्ते, मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे 9:30 वाजलेत, तर पट सगळं घरातलं काम आवरलं। आधी सईला पाठवलं, त्याच्यानंतर मग परीला काय फक्त सगळं रात्री जे काही साहित्य आहे, आज तिचा डान्स आहे ना, कुठल्या गाणं डान्स आहे परी? ती आहे का? तर तुम्हाला सांगते, रात्री सगळं आवरलं तिनं 10 वाजता, तर पटकन सकाळी लवकर होईल। फक्त तिला काय केलंय, पिनअप लावायला थोडं पाठीमाग मदत केली, नाही तर एरवी साडी असो काय असो तर परी तिचं तयार होऊन जाते। हे एक मला बरं आहे, म्हटलं चला परी खूप छान असे तयार झाले। आणि तिच्या शाळेत आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, प्लस परीला आपल्या ना कार्यक्रमातलं जेवण, लग्नातलं जेवण आणि शाळेतलं जे जेवण असतंय ना, आता सगळं पुरी भाजी स्वीट काहीतरी काय जेवण असतं वाटतं। खूप म्हणजे खूप आवडतंय। आज शाळेतल्या लोकांनी तर आईला सुट्टी दिली डब्याची, दोघांचे आज काय डबे नाही तर काय नाही, जेवण वगैरे त्यांना करून खाऊ घातलं। तर हे पण गेलेत मळ्याला, दारं धरायला। पावसाने असं भरपूर अशी मोठी सुट्टी मारली होती, परत त्यांचं काम यांनी परत चालू केलं। तर ती कशी तयार झाली हे सांगते। सगळंच रात्री ना असं ताटात मध्ये साहित्य काढून ठेवली होती, जसं की लिपस्टिक पासून ते पिना वगैरे जे काय आहे तर जे सगळं म्हणजे मला काही त्रासच नको। तुम्हाला पाठीमागे तिथं भावल्या दिसत नसतील, बाहेर इतकं कडक ऊन पडले ना, त्या भावले सगळे उन्हात लावले, म्हणजे त्याच्यावरचं जी काही धूर वगैरे असते धुण्याची सुद्धा गरज नाही। भावल्या 1-2-3 तास उन्हात ठेवायचं, झटका फटकायचं, पूर्ण त्याच्यावरती घाण जाते। काल बऱ्यापैकी आम्ही स्वच्छता केली आहे महालक्ष्मीचं साहित्य ठेवायच्या कारणानं, तर नुसतं थोडं जर केलं तर भरपूर अशी घाण परी तयार झाले। आणि तिला घागरावरती चमकी पाहिजे होती ना ग, रात्री काय आडा केली तू? तर माझी सिंदूरची चमकी आणि कशाचं काय टाकली का माहिती, हे बघा अशी डोकं लढवली नाही पोरगी, मी म्हणते बेडवरती पूर्ण असं सेफ मध्ये टाकली होती। तर उन्हामध्ये जर गेलं तर इतकं चमकते नाही घागरा, त्याच्यावरती चमकी टाकून काय चमकीचं घागरा म्हणले आहे नको दुसरं काय खर्च करायला, माझं मी डोकं लढवते चमकी वगैरे लावून। हा ती लावले वे। आणि आपल्या मीनाक्षी ताई दिलेलं गळ्यातलं गौरीसाठी परीसाठी सईसाठी असं दिलेलं, परीनं लगेच घडी सुद्धा मोडलं। आवडला मावशीला थँक्यू म्हण की। तर गौरीला मीनाक्षी ताईला पण एवढं वाईट वाटलं ना की अश्विनी गौरीसाठी वगैरे दागिने कंबरपट्टा दिले होते, झालं नाही, पण असं पुढच्या वर्षी लावूया। सईपरी तरी हा सईपरी गौऱ्याच आहेत की ह्या गौराई वापरत्याला हा। आणि जी ही लिपस्टिकची शेड आहे ना वेगवेगळ्या प्रकारची, हे पण मीनाक्षी मावशीनं दिलेलं आहे का नाही बाळ, आणि पुरेपूर परी वापर करते। आणि हे जे आहे ना सप्लिमेंट हे बुचड्याचं तुम्हाला सांगते, सई पहिलीला असताना मी आणले होते, सई आता 8वीला गेली, मग तेच पहिली बालवाडीच्या अंतरात तुम्हाला सांगते सईने 1-2दा वापर केला। हा ते फुल्ल सोडलेले त्याचा एवढं नाही होत, पुरेपूर म्हणजे पुरेपूर 100% वापर केलेला आहे परीने ह्याचा, होय ना, अगदी पुरेपूर वापर। छान दिसालेस परी, फोटो काढायचे आहेत का तुझे? आणि ओढणीची काहीतरी वेगळी थीम आहे, ते शाळेत शिक्षक लावतो बोललेत, पिना वगैरे। मग पिना घेतलीस का? चला आजीला दाखवलीस का तयार झालेलं? चला आजीला कशाला ओझं घेतेस, फोटो काढायचा आणते दप्तरीकडे। हे घेतली का बॉटल? ठीक आहे, चला बाहेर फोटो काढूया छान। आणि गणपती बाप्पा ना विसर्जन केले, तर ह्याचं निम्म अर्ध मी डेकोरेशन काढले, निम्म अर्ध काढायचंय। कुठे आहे आजी? परी चमकते, परी ती चमकते उन्हामध्ये, चमके लावून तयार केली घागरा चमकी। 10 चला बाहेर फोटो काढू। ऊन पडले म्हणून हे बघा अशा भावल्यावरची बरेच डस्ट निघून गेले, तर अशी भावल्या उन्हाला लावले। आणि खोबरं पण उन्हाला लावून घेतलं मी। आणि हे मूग आहे ना आपल्या गंगू संगूसाठी शेजारचे एका आपल्या जावेने दिलेले, तरी गंगू संगूला घालून घ्यायचं आपलं। तर खोबरं पण वाळून घ्यायचे ह्या उन्हाने। जसं माझं चॅनेल चालू झालंय का, तशा काही ताई सुरुवातीपासून जे दररोज कमेंट करतात ना, खरंच मला एक उत्साह येतो, एक उमेद येते की आपले ताई म्हणजे एवढा आपण कष्ट करून ब्लॉग बनवल्यासारखं बघतात, करतात, आवडतात, हे महत्त्वाची गोष्ट आहे। तसेच आपल्या ताई आहेत ना, मला वाटतं चांगले चॅनल चालू झाल्यापासून आपल्या सोबतच आहेत। अन्नपूर्णा पवार
म्हणून ताई आहेत त्या काल कमेंट केल्या, त्या मला थोडं म्हणजे वाईटच वाटलं की ताई तुम्ही ना म्हणजे काय ते निवडक लोकांना कमेंटचे उत्तर देतात. तसं काहीच नाही. मी सहसा सगळ्यांनाच कमेंटचे उत्तर देते. हां, एखादी अतिच जर निगेटिव्ह जर कमेंट असेल तर त्या कमेंटला मी तसंच ठेवते, काहीच उत्तर पण देत नाही, काहीच काही एवढं वाचायला पण नादाला पण मग मी जात नाही. पण सगळ्यांच्या वेळ असेल तसं, जर वेळ मिळालं तर देते, नाही मिळालं तर मग 1-2 दिवसांनी. जसं की आता मी रात्री बघा, कधी गौरी आगमनाच्या दिवशीचे कमेंट्सचे उत्तर मी रात्री दिले, कारण की ते घाई दिवसभर इतके असते ना, मग ते मोबाईलकडे कमेंटकडे लक्ष देत बसलं का मग घरातली सगळी कामं तसंच राहतात. आणि इतकं ते गोंधळ असतो ना गौरीच्या दिवशी, कुठलं काय करावं काय नाही, काही म्हणजे काही सुचत नाही. किती जरी केलं ना विसरतच, मग असे धावपळीमध्ये होत नाही. आणि जरी संध्याकाळी वेळ असला, एखाद्या वेळेस मी हातात जरी मोबाईल जरी घेतला, मग त्यावेळेस काय होतं, खूप म्हणजे खूप कंटाळा येतो. पडशील नको, पडशील. 2 मिनिटं उठते, फोटो काढताना मग बस, फक्त आबदारी बस. मग खूप कंटाळून जातो. मग असं किती जरी उत्तरं द्यायचं जर म्हटलं तर म्हणजे असं मनात येतच नाही, जाऊ दे आता अश्विनी बघू आता उद्या परवा, असं माझं बघ मन बोलते. त्यामुळे तुम्ही मला समजून घ्यायचं, असं काही नाही. सगळ्यांच्याच मी कमेंटला उत्तर देत असते आणि सगळ्याच ताई ना पॉझिटिव्हच कमेंट करतात. त्यामुळे मला इतकं पण काही वाटत नाही. त्यामुळे मी 2-3 दिवस पेंडिंग जर ठेवले तर तुम्ही समजून घ्या, एवढं काही नाही. आणि गौरी गणपतीची जागा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवता का, त्या ताईचं एक उत्तर मी दिले नाही बघा, ते खरं सांगते. कारण की ते गणपती बसवायला हॉलमध्ये इतकी जागा नाही. आणि जर गौरी, आता बरेच लोक ना गौरीच्या मंडपामध्येच गणपती बसवून ठेवतात, म्हणजे गौरी याच्या दिवशी गणपती हलवत नाहीत आणि तिथंच गौऱ्या बसवतात. तुम्ही आता बघितलंय का, माझं चॅनल चालू झाल्यापासून मी बघितलं असतं, मेन सणा जसे दिवाळी असो, संक्रांती असो किंवा आपलं महालक्ष्मी असो, ऐन वेळेला सुतक पडून जातं. त्यामुळं मग त्या अशा काही गोष्टी पाडतील. थांबा रे, अरे थांब की देते, थांब तुला ह्यात देते, थांब मारल बाई तुला इकडे. तू शेंगाची टरफल, परत डाळीचं जे भुसकाट असतं आणि तुरीचं भुसकाट, तर ह्यांचं आवडीचं असतं. तर हे बघा, अगदी आवडीनं खाता येतं. तिघ पण खर तर निघेल काय, वाळायला पाहिजे, शेजारले का. तर आपली जातेत ना उपडून घेतले होते, शेजारले म्हणून का, फक्त खर खाडायचं एवढं हे आहे. लय जड झालंय काय, अबा बाबा बाबा आई आहे एवढं कसं येत फिरवते मग. हा, तर हे जर ना खर काढायचं चालू आहे काम आईचं. मग ते कुठे गेलाय तुम्ही, खराब गहू येतं हे शेळीला काढलेले येतं. शेजारल्यामुळं काय त्याला काय होतंय. तर हे बघा तयार झालोय आणि आशा ताईला पण फराळीला बोलवले होते, त्या राहिल्याच होते काय कारणामुळं. आणि हळदी कुंकू आहे एका ठिकाणी, तर कशाचं हळदी कुंकू आहे का मला माहित नाही, पण तयार आले सगळ्याजण जावा म्हटलं, चला जाऊया. तर यांचं फराळीचं खायचं होऊ दे. आणि जी 300 वरी मधली जी साडी घेतली होती ती ही आहे आणि याच्यावर वेअर केलेली ह्याच पद्धतीचं ब्लाऊज छान दिसतोय, अशी माझी जाऊ बोलते. ब्लाऊज आपण शिवतो म्हणून 300 रुपयाच्या साडीवरच 300 परवडते. बाहेर जर शिवायचं म्हणलं की किती आहे शिलाई, 170 रुपये चालू आहे, 170. आपण 5 किलो गुळ लागतंय, 5 बरोबर 5 किलो गुळणीला 1 किलो लागते. 300 रुपये साडी, 170 रुपये शिलाई आणि पिकोफॉल वेगळं, 60 रुपये साडी झाली. 5 रुपयाची साडी होती आहे, 300 रुपयाची साडी आहे ना. सगळे ह्याला जर नट्टापट्टा जर करायचं म्हटलं साडीला 5 रुपये जाते बरोबर. तर चला स्वस्तामध्ये दिसते, 1 नंबर दिसते. स्वस्त मध्ये देखणं ते आपट मध्ये पण नाहीये की असं की बाबा हळदी कुंकवाला काळा कलरची साडी नेसून गेली, असं पण काही नाही. त्यामुळे ही साडी चालते. तर चला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू देवा. बायका यायच्या अगोदर असं चहा तयार ठेवला होता, चहा वगैरे घेतलं आणि आमच्या जेवढ्या शेजार पाजारच्या बायका आहेत सगळ्यांनी माझ्या चुलत सासूबाईच लागते त्या, तर बोलून घेतलं होतं. तर हे बघा अशी मशीन आणलेली आहे नवीन पद्धतीची. माझ्याकडे जी मशीन आहे तीच मशीन त्यांच्याकडे होती, वेगवेगळ्या पिकोफॉलचा वरचा भाग आणि शिवण्याचा वरचा भाग असं होता. पण त्यांनी आता ही नवीन पद्धतीचीच मशीन आणलेली आहे आणि त्यांचा व्यवसायच आहे ना, बाहेरचे ब्लाऊज घ्यायचं आणि पिकोफॉलची मशीन, आणि काळाची गरज आहे अशी मशीन घेणं. कारण की प्रत्येकाला बघा काहीतरी काय दुखणं आहे, जसं की मशीन शिवणारा तर इतकं दुखणं आहे,
खास करून मणक्याचा आणि मानेच्या मणक्याचं, कमरेच्या मणक्याचं खूप त्रास. तर ह्या मशीनमुळे थोडासा त्रास वाचतो म्हणे, मला पण काय माहिती नाही. तर ही मशीन मी आधी बघितलेली होती, पण इतकं जवळ कधी बघण्यात आलेलं नाही, कारण की मी कधी ब्लाऊज टाकायला जातच नाही किंवा पिको फॉल करायला जात नाही, त्यामुळे मशीन बघण्याचा कधी योग आला नाही. तर ही मशीन फक्त मला माहिती होती, तर आज थोडंसं जवळून बघितलं आणि खरंच खूप छान मशीन आहे. आणि मशीनची किंमत पण तसं आहे, चांगलं 15 ते 18, 19 हजार पर्यंत, 30 हजार पर्यंत ह्या मशीनी आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीनं शिवता पण येतं. तर हे बघा, मशीनीची चांगली पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी. आणि नवीन वस्तू म्हणले की नारळ तर वाढवलंच पाहिजे. तर आमची चेष्टा मस्करी चालली होती, इतकी छान मशीन आणले बाबा, तर ह्यांना ना भरपूर असं यश देवो, भरपूर गिऱ्हाईक येवो, भरपूर कपडे ह्या मशीनवरती शिवलं जावं, अशी आमची चेष्टा मस्करी चालली होती. सगळे झाल्यानंतर तर फराळीचा सिलसिला आमच्या तर चालूच आहे. तर भरपूर असं फराळीचं आणून ठेवलेलं होतं. मी तर ऑलरेडी आशाताई बरोबर खाल्लं होतं, पण म्हटलं चला थोडं का होईना टेस्ट करून घ्यावं. कालच्यापासून ना हे माझ्या पाठीमागे लागले की अश्विनी मसाले भात बनव, आणि त्याच्यामध्ये भरपूर असं ना हे कवळे आपलं मकाचे दाणे ज्यामध्ये टाकायचे. तर खूप छान ना असं आपण जे उकडलेलं कणसं खातो का नाही, ते भातामध्ये हे मिक्स करायचं. खूप छान भात तयार होतोय. आणि हळदी कुंकू होतं, तर चांगलं 1 तासभर तिथं गेलं, कारण की फराळ वगैरे तिथं त्याने दिला. तर सगळ्यांच्याच घरी महालक्ष्मी असतात आणि सगळ्यांच्या घरी फरायचं असल्यामुळं नाही पण बोलता येत नाही. तर म्हटलं आता आलेला आधी चहा ठेवलाय आईसाठी, सगळ्यांसाठी. तर म्हटलं आता चला 3 कणस राहिले होते कालचे, त्यातलेच मी कणस ठेवली होती. म्हटलं आता सुरीनं सगळं ना ह्याचं एक ना एक सगळं बी काढून घेणार आहे. कसं ह्याचे केस काढ. तुला डान्स कसा झाला करू का? गेल्या कसं काय होतं जेवण असं? आवडलं की नाही? शिरा, जिलेबी, लाडू. अगं बाई लय होतं की मला. हा तसं नाही, सुरीनं काढणार आहे मी. तर सुरीनं ना अगदी सोप्या पद्धतीनं पण हे काढायला येते. तर आधी मला हे ना सगळं म्हणजे जे काही कांदा, टोमॅटो, बटाटा आणि थोडीशी कोबी आहे, तर कोबी नको मिक्स करायला. नाही मी चिरते की देऊ तुला सगळं साहित्य. लेकीचा मूड आलाय, चिरून देते तिला सगळं साहित्य, धुवून देते, म्हणजे ते ना चिरत तर बसेल. तर आधी यांना सगळ्यांना चहा देते आणि तुमच्याशी ना ही रेसिपी शेअर करणार आहे. खरंच खूप छान लागणार आहे हे आपलं हे भात. कधी एकदा करू आणि कधी एकदा खाऊ असं झालंय. थोडंसं ज्यामध्ये खडे मसाला पण मी ऍड करणार आहे. तर हे गंगू संगूला जाईल आपलं पटकन म्हटलं, तिथलं याचं सगळं काढून घेतलं की सोपं होऊन जातंय. ओके. आणि मारायला गेले की नसते तर इथं येतं बाबांच्या आजीच्या मध्ये. हा सर्दी बाबांना. आणि हे म्हणाले की अश्विनी तुझी चुकीची पद्धत आहे. तर ह्यानी बघा अख्खी पद्धत. अरे बापरे, हे सोपं आहे की, ताकद लय लागत असणार ह्याला का नाही? हा आता ह्यातले केस ना केस सगळं काढावं लागणार. एक ना एक तांदूळ निवडले हे बघा, एकदम बेस्ट. बरं झालं, मला तर टेक्निक माहित नव्हतं. बऱ्याच ताईंना हे टेक्निक माहिती होतं का हे मला सांगा बरं. मी आपलं कशी काढले माहितीये, थोडं नॉर्मल ह्याला राहते. नॉर्मल ह्यांचं आपलं दाणं एक ना एक निघतं. हे सुटसुटीत नाही. आता बाबा काढले की तुला वे एकदम बेस्ट. मस्तच होणार आहे भात. नाही आता मी कापते सगळं, पटापट आवरू दे मला. आणि आज ना आज कुकरमध्ये राहू म्हणते. झालं दे आता ते मला. आणि ह्याने मला सोडून दिले, ह्यांची मदत झाली. आता ह्यातले जी पाठवलंय, आता तू आलेस. हा नाही सोनू राहू दे. तू मी फोडणी दिलं का नाही, त्यात तू तांदूळ मिक्स कर. आता बघ, नाही तुला शिकणं आता गरजेचं आहे. आई कशी करते सगळं बघ. करायचेस काय? बरं गॅसवर चढव. चल थांब, लावा. आणि रेसिपी लक्षात ठेवायचं, कधी तर आई कंटाळले की बनवायचं काय. हा आता काय कर, थांब. थोडं तेल आणि चकडी केलेलं तेल आपलं शिल्लक होतं ना, मग मी ते तेल वापरणार आहे. तेल तूप तेवढं मी टाकते, बाकीचं तू टाक. आधीच्या कुकरला पण नाही नावं ठेवायचं सोनू. ती पण आधी आपल्यासाठी चांगलंच होतं. हा सई म्हणते हे बरं वाटते का नाही, आई म्हणते मला
हा? त्याला धरायला हे होतं. अरे तसं नाही नाव ठेवायचं. थांब गरम होऊ दे, चांगलं गरम होऊ दे. मोहरी टाक. हा टाक टाक, चमचा 2 चमचे टाक टाक. आपण तुपाचं भांड काढू, ह्याचं काम झालंय आता. बडबडीत काय सांगावं. हे टाक खडा मसाला. चटचटलं का नाही, तळलं म्हणायचं. आणि ते धुतलेला बटाटा टाकतात. आणि आज ना मी ह्या मसाले भाताला, अरे पाण्यासकट धुतलेलंच आहे पण राहू दे. टाक म्हणली की असं टाकायचं नाही. आणि करून आणा त्यावेळेस साल नाही काढलं, साली सकट घेऊया बोलले ते. अंगावर घेशील. गॅस बारीक कर. गॅस बारीक कर जरा. आणि आता हे टाक, टोमॅटो आणि कांदा टाक. हे काय तू सगळं रेडीच ठेवलंय. आता बघायचं नेक्स्ट टाइम तुझं करायचं अंदाज. गॅस बारीक मोठं करत. टाकून टाका तिखट ते नाही ना टाकायचं. त्यातला 1 चमचा गरम मसाला घे, 1 चमचा धन मसाला घे. टाकते. टाक 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 अजून 1 चमचा टाक. लवकर प्रोसेस करायचं, करपून जाईल. आणि आपल्याला काळ्या मसाल्यातलं करायचंय. हा निम्म टाक. ती चमचा घे हातात. हा तुला नाही कळायचं असतं, चमचा घे. घे घे अजून 2 चमचे टाक. टाक अजून एक टाक. हलव आता. आता काय कर, धुतलेला तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स कर. गॅस बारीक करायचं तोपर्यंत. टाक टाक. असं तांदूळ थोडंसं ना मी परतून घेते, जेणेकरून ना सुटसुटीत होतो. आणि थोडंसं मीठ. आणि ना मी ना जेव्हा ना कांदा टमाटर वगैरे टाकले त्यावेळेस हे मकाचे दाणे मी अजिबात भाजून घेतलं नाही. का सांगते, जर आपण तेलामध्ये ह्याला जर कांदा टोमॅटो बरोबर भाजून घेतलं असतं मग हे दांड आणि किती जरी शिट्ट्या केलं ते अजिबात ना शिजत नाहीत. आणि जरी शिजलं चविष्ट लागत नाहीत. आता कसं तांदूळ वगैरे सगळं टाकलंय, ते पान टाक सोडून उत्तर त्यातच राहू दे, म्हणजे त्यातलं सगळं आहे ना तांदूळ निघतं. टाका. अंदाज बघायचा, वरती किती पाणी ठेवायचं काय एक अंदाज असतो. बस. आणि आता ह्याच्यामध्ये मकरचे दाणे टाकून घ्यायचं. टाक. बघू शकता मस्तच कलर आलेले. तर ह्याला मोजून 5 शिट्ट्या देणार आहे. चला भात झाल्या टाकू. काय म्हणला तुम्ही सोनूला? आणि किती म्हणते, किती ठेवायचं भातात, किती घालायचं, अंदाज सांगायचा. एक तर आपलं परत हळूहळू कळतंय ते. एवढं पाणी राहायला पाहिजे तांदळाच्या वरती. एवढं बोट लक्षात ठेवायचं. अंदाज अर्धा इंच 1 इंच एवढं लक्षात ठेवायचं. आणि मला आता भाजी पण करायची आहे, भाकरी पण करायची आहे. तर आधी ना साडी बदलून घेणार आहे मी. मला गरम खूप व्हायला लागलेलं आहे. तर भात झाले की तुम्हाला मी दाखवतेच. ही एवढं पाणी, ही 2 आहे. माझ्या बोटाला 1 आणि ही 2. त्या तांदळाच्या वर एवढं पाणी टाकायचं. एवढं पाणी तेवढं आठवायचं. मी शिजते बरोबर. शिट्ट्या किती द्यायच्या ते सांगा. 5 द्यायच्या बरोबर. नाही शिट्ट्याचं पण तू जरी असं या पातेल्यात जरी असं तू ठेवलं तर एवढं पाणी हे करायचं. तेवढं शिकल्यावर नाही म्हणायची. होय सोनू, शिकल्यावर करायला नाही म्हणायची तू. तर भाजीसाठी ना तर मी पण साल काढले नाही, स्वच्छ धुवून घेतले. बटाटा वांगीची भाजी करावं ना सईच्या नादामध्ये. तर भातासाठी आलं आणि जी लसणाची पेस्ट केली होती ती पेस्ट तशीच राहिली. तर असो, आलं लसणाचं काय आपलं ऑप्शन आहे, पण मला आलं लसूण जर घातलं मसाले भातामध्ये तर चव आणखीन वाटते. त्यामुळे मी आलं लसूण घालत असते. पण राहिलं पोरगी मी करते नादामध्ये. तर आता हीच पेस्ट मी ह्या भाजीला वापरून घेते. मसाले टाकून ना हे बघा असं वांग बटाटा बनवले. आणि मिक्सरचं भांडं थोडं खंगाळून घेतलं. अंगापुरताच रस्सा बनवायचा आहे, बस इतकंच.
आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपलं शेंगदाण्याचं कूट घातलं की आपलं वांग एक नंबर होऊन जातं. तर आपला भात रेडी आणि इतकं छान झालंय ना, हे बघा अगदी मस्त जसा हवाय तसा दाणेदार भात झालेला आहे. स्मेल तर इतकी भारी आला ना, कधी एकदा गरम गरम खाऊ असं झालंय. तर हे बघा अगदी सुटसुटीत मस्त. तर आणखी ना कुकरचं टोपण जर आपण लावलं झाकण तर खूप छान असं ना वाफ तयार होते. तर भात कसा झाला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. फक्त 4 मला भाकरी बनवायची आहेत, भाजी तिकडे बनवायला ठेवलेली आहे. तर चॅनलवरती नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.